ओके. सो बेसिकली हे जे आपलं सेशन आहे मोस्ट इम्पॉर्टंट सेशन आहे राईट. ओके. सो व्हॉट वी हॅव स्टार्टेड विथ, we started with creating the application, right, with widgets and all. So we are practically creating the mini apps for any business, right. So next step comes in की आता हे application आपल्याला लॉन्च करायचे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर. ओके. म्हणजे iOS ला पण लॉन्च करायचे, अँड्रॉइडला पण लॉन्च करायचे, मे बी डेस्कटॉप ऍप पण लॉन्च करायचे किंवा सगळीकडे लॉन्च करायचं. तर ट्रॅडिशनल वे दोन पद्धतीने आहे. एक तर आयदर यू क्रिएट ऍप युजिंग स्टँडर्ड अँड्रॉइड स्टुडिओ किंवा iOS ते एक्सपोर्ट वगैरे टूल्स वगैरे आहेत ते इन्स्टॉल करायचे आणि त्याच्यामधून ऍप बनवायचे आणि पुढे अशी प्रोसेस करायची. ओके. फॉर एक्झाम्पल आपलं माय आता रिसेंटली आपण ते लेन्सकट ऍप लॉन्च केलं आणि अपार्ट फ्रॉम दॅट आवर जे अर्लियर ऍप्लिकेशन होते ते आपण ट्रॅडिशनल पद्धतीने करतो. एव्हरीबडी हॅज टू इन्स्टॉल दॅट अँड्रॉइड स्टुडिओ आणि त्याची जी प्रोसेस पण आय थिंक याच्यामध्ये तुम्हाला राईट की त्यामध्ये की क्रिएट करणं वगैरे इट्स अ काइंड ऑफ अ मॅन्युअल प्रोसेस आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टाइज पण लागतं म्हणजे एंड टू एंड. बट नाउ द थिंग इज की वी कॅन क्रिएट ऍप्लिकेशन इन 1 सेकंड राईट. की ऑलरेडी आपण आपल्या डायरेक्ट साईटवरच एपीके बनवतोय गव्हर्नमेंटमध्ये. ऑलरेडी पीडब्ल्यू तर आहेच आपल्याकडे रेडी. आता नेक्स्ट चॅलेंज असं आहे की हे ऍप्लिकेशन आपल्याला लॉन्च करायचे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर. ओके. नॉर्मल एपीके बनते राईट, इन्स्टॉलेबल पण आहे, दॅट यू कॅन शेअर ॲज इट. बट त्याचं लिमिटेशन असं आहे की ते आता प्ले स्टोरला आपण टाकू शकत नाही. का नाही टाकू शकत? कारण की प्ले स्टोरला ऍप्लिकेशन टाकताना तिथे साईन करावं लागतं ऍप्लिकेशन. तिथे ऑथराईज पर्सन साईन कोणी तो डिक्लेअर करतो म्हणजे केवायसी करतो प्ले स्टोर जसं आता आपण करतोय. आणि ते केल्यानंतर त्या प्रत्येक युजरची की जनरेट होते आणि ती की नेच ते ऍप्लिकेशन त्याच्याच प्ले स्टोर अकाउंटला अपलोड झालं पाहिजे, त्याशिवाय ते शेअर करता येत नाही. आता नवीन लिमिट म्हणजे पहिल्यापासूनच आहे लिमिटेशन, पण आता ते नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे ते आता स्कॅम्स होतात ना ऍपमधून, बरेचसे ऍप्स येतात त्याच्यामध्ये स्कॅमिंग काहीतरी होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटने म्हणजे प्ले स्टोर ऍप स्टोर पॉलिसी काढली की स्ट्रिक्ट रेग्युलेशन इन प्लेस टू मेक शुअर की ऍप्लिकेशन इज क्रिएटेड प्रॉपरली, अपलोडेड बाय दिस पर्सन प्रॉपर. नाव सेकंड वे आपण जे बनवतोय त्या ऍप्लिकेशनला PWA म्हणतात. PWA म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेब ऍप्स. दीज आर लाईक हायब्रिड ऍप्लिकेशन. आपण नेटिव्ह डेव्हलपमेंट करत नाही, आपण वेब ऍप्स बनवतोय आणि त्याला असं ऑप्टिमाइज करतोय की देर इज व्हेरी लिटल डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल नेटिव्ह ऍप अँड हायब्रिड ऍप. इन सिम्पलर टर्म्स वी आर प्रॅक्टिकली रनिंग वेबसाईट विथ इन द ऍप फॉर एनी ऍप्लिकेशन. आणि तिथे आपलं एक्सपर्ट आहे आणि त्याला मायक्रोसॉफ्टचा जास्त सपोर्ट आहे. का? कारण की गुगलने अँड्रॉइड कव्हर केले, iOSने आयफोन कव्हर केला राईट. देर इज नो स्कोप फॉर एनी अदर. हिताचीला नाहीये किंवा ते हायरला नाहीये. तर टू मेनी ब्रँड्स किंवा मायक्रोसॉफ्टला सुद्धा त्यांचे विंडोज बंद पडले. बट नाव दे नीड ऍप्स ना त्यांच्या फोनसाठी किंवा त्यांच्या एम्प्लॉयज. देन दे स्टार्टेड प्रमोटिंग दिस PWA and that's why they build this tool. मतलब practically for last couple of months I was trying to build tool like this only. And even though once I built that, which we are seeing right now in our app, की APK जनरेट होतं, त्याच्यानंतर जी स्टेप आली की आता प्ले स्टोरला अपलोड करायचं, तर दॅट वॉज अ व्हेरी टेडियस स्टेप. म्हणजे ती स्क्रिप्ट लिहिण्यासाठी माझे पुढचे 2-3 महिने गेले असते. आणि आफ्टर दॅट इट विल बी सम रफ शेप रॉ मध्ये असतं ते आणि आफ्टर दॅट टू अपलोड अँड प्ले स्टोर. तर मायक्रोसॉफ्ट हॅज प्रोव्हाइड दिस टूल. तर हे टूलचं मी तुम्हाला एंड टू एंड आता आपण एक खिल्लार आपलं ऍप्लिकेशन ते आपल्याला लाईव्ह करायचं. हे खिल्लार हे आपला क्लायंट आहे. ओके. तर त्याचा सेटअप कसा करायचा ऍज अ क्लायंट म्हणून ती प्रोसेस मी तुम्हाला सांगेन पहिली. दुसरी, आपले काही ऍप्लिकेशन आहेत इनहाऊस ऍप्लिकेशन. तर आपल्या इनहाऊस ऍप्लिकेशनसाठीची काय प्रोसेस, ऍप्लिकेशनचं नेमिंग कन्व्हेन्शन काय, त्याचं पॅकेज आयडी काय द्यायचं, त्याचं अॅनालिटिक्स कसं सेटअप करायचं, त्याचा फायरबेस कसा सेटअप करायचा, त्याचे पुश नोटिफिकेशन कसे सेटअप करायचे. ओके. क्विकली 10-15 मिनिटांमध्ये आपण दोन्ही सिनेरिओ करूया. एक ऍप्लिकेशन आहे की ऍज अ क्लायंट किल्लर आपला क्लायंट आहे, तर त्याचा पूर्ण इंडिपेंडेंट सेटअप झाला पाहिजे. त्याला आपल्या ऍप्समध्ये मर्ज नाही करायचं. ओके. कारण की आफ्टर मतलब सम डेज, सम मंथ, सम इयर्स इफ दॅट क्लायंट वॉन्ट टू गिव्ह दॅट ऍप्लिकेशन समबडी एल्स, तर ते असं नको की इट्स इंटँगल्ड विथ अवर ऑल अकाउंट हँडओव्हर करा वगैरे, किती प्रोसेस नको. तर फ्रॉम स्टार्ट ऑनली वी विल कीप इट सेपरेट. सेम विथ केक बनी आपण जी प्रोसेस आहे ती पण तेच करायची. वी विल सेटअप अ सेपरेट ऍप्लिकेशन ऑर्गनायझेशन अकाउंट, त्यांचं सेटअप सेपरेट करणार आपण. पण ते वर्क होतात आपल्या बॅकएंड आपल्याच सेम आहे, पण ऍज अ पब्लिश करताना इट्स अ सेपरेट एंटिटी. त्यामुळे ती एंटिटी सेपरेटच राहिली पाहिजे, त्यांची अॅनालिटिक्स सेपरेट राहिली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांचं बिलिंग सुद्धा सेपरेट राहिलं पाहिजे. ओके. अदरवाईज त्यांचं बिलिंग आपल्या बिलिंग सोबत मिक्स झालं तर त्यांना आपण प्रॉपरली चार्ज नाही करू शकणार राईट. की जसं खिलारचं ते आहे त्याचं अँड ही स्टार्टेड प्रमोटिंग दॅट ऍप, तर देर आर टू मेनी पीपल.
राईट. सेम इज सकाळ. प्रॅक्टिकली आता 80% सर्व्हर युटिलायझेशन सकाळच आहे, राईट. पण आपण सुरुवातीपासून सकाळची एंटिटी सेपरेट झाल्यामुळे वी कॅन इझिली सी की एक्झॅक्टली सकाळ काय यूज होतं आपल्या सर्व्हरचा युजेस. तसाच प्रत्येक क्लायंटचा यूज आहे. ओके. हे मी का सांगतो तुम्हाला, कारण हे कन्सेप्च्युअली तुम्हाला अंडरस्टँड होणं जरुरी आहे. कारण की नाव वी विल गो लाईक की आता तुम्ही फक्त एक ऍप बनवताय, रील बनवताय आणि क्लायंटला शेअर करताय. नेक्स्ट स्टेप की वी शुड, तुम्ही तुमच्या पद्धतीने यू शुड बी एबल टू डिरेक्टली लॉन्च ऑन प्ले स्टोर. ओके. तर त्यामुळे ती प्रोसेस तुम्हाला एंड टू एंड म्हणजे ऍप्लिकेशन बनवण्यापासून, डेमो बनवण्यापासून ते प्ले स्टोर लॉन्च होण्याची प्रोसेस पर्यंत ऑल प्रोसेस यू शुड बी अवेअर ऑफ. ओके. त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे, नेमकं कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्या सिंपल गोष्टी आहेत. तर हे तुम्ही स्वतः पण सेल्फ स्टडी करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा 2 आठवड्यापूर्वी लिंक पाठवली, मला पहा म्हटलं, आणि नंतर म्हटलं की आपण सेशन घेऊ. राईट. तर होप तुम्ही थोडंफार पाहून घेतलं असेल नेमकं काय प्रकार. ठीक आहे. नाव हे जे टूल आहे हे ओपन सोर्स आहे. बेसिकली वी कॅन क्रिएट ऍप फॉर एनी वेबसाईट. टेक्निकली वी आर नॉट लिमिटेड टू की फक्त आपलेच त्याच्यामध्ये असले पाहिजे ऍप्लिकेशन वगैरे. नाव द फर्स्ट थिंग इज की वी विल बी क्रिएटिंग ऍप फॉर खिल्लार. ओके. खिल्लार.in ही वेबसाईट. आता बरेचसे आपल्या क्लायंटचे जे वेबसाईट्स आहेत ते आपल्या सर्व्हरवर बनवतात, त्यांनी त्यांचं डोमेन घेतलेलं नाहीये. ओके. ज्या वेळेला क्लायंट म्हणतो की त्याचं ऍप्लिकेशन त्याला लाईव्ह करायचं प्ले स्टोरला किंवा ऍप स्टोरला, सो देन वी विल टेल हिम की टेक युअर ओन डोमेन ऑन. आपल्या डोमेननं ते ऍप लाईव्ह होणार नाही. ओके. रिस्क आहे. गव्हर्नमेंटने ऍप बॅन केलं तर आपले सगळेच ऍप्लिकेशन बॅन होणार. ओके. त्यामुळे की आपण खिल्लार.in आपल्या याच्यामध्ये जर त्याने डोमेन घेतला नसता तर त्याची URL काय असते, khillar.yohita.app. राईट. बट नाव ही हॅज परचेस दिस डोमेन अँड वी आर लिंक दिस डोमेन टू अवर साईट. आपल्या ऍपमध्ये ते सेटिंग आहे, पब्लिश सेटिंग मध्ये आपण डोमेन टाकतो. डोमेन ते डोमेन इथे मेन्शन करायचं. नेक्स्ट थिंग इज इट स्टार्ट अनालायझिंग दॅट URL की ते कम्पॅटेबल आहे का त्याचा ऍप बनवण्यासाठी. म्हणजे आपण ती जी URL दिली ती PW आहे का नाही हे ते चेक करतं, त्याची चेकलिस्ट काढतं बाजूला. ओके. ओके. तर याच्यामध्ये त्याने आपल्याला एरर नाही दिली, आपल्याला त्याने वॉर्निंग्स दिल्या. इट्स फाईन की स्क्रीनशॉट्स वगैरे, IRC रेटिंग, कॅटेगरी वी विल इम्प्रोवाइज इट लेटर. त्याचं आता इमिजिएट नाहीये. वी कॅन लॉन्च लाईव्ह विथ दॅट. आणि किंवा नेक्स्ट टाइम आपण परत PW याच वेने परत बनवणार आहे. समजा काही आपण बग फिक्स केले, नेक्स्ट ही परत परत आपल्याला अपडेट द्यायची गरज नाहीये अनलेस आपल्या सर्व्हरला काही मेजर चेंजेस झाले. बेसिक ऍप मध्ये जो अपडेट करते, एकदा API बनली तीच बनली. ऑनली इट शुड बी अपडेट इयरली ऑन. अँड्रॉइडचं व्हर्जन नेक्स्ट लॉन्च झाला, जे दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतो. Android 14, आता 14 चालू आहे, 15 येतो, 15 येतो. तर ऍटलीस्ट वन्स इन अ इयर अपडेट शुड बी देअर. ओके. नाऊ धिस टूल हॅज अनालाइज. राईट. त्याने त्याचे काय म्हणतात ते सर्व स्पेसिफिकेशन सेट केले, ऍप कॅपेबिलिटीज चेक केल्या, अँड आपला स्कोअर त्याने चेक केला मॅनिफेस्टचा. सो इट्स इन ऍक्सेप्टेबल क्रायटेरिया. सो वी कॅन प्रोसीड विथ दॅट. राईट. तर इथे वी गेट 2 ऑप्शन्स, डाउनलोड टेस्ट पॅकेज अँड पॅकेज फॉर स्टोअर्स. When you click on package for stores, it will ask की तुम्हाला कोणत्या स्टोअरला अपडेट करायचं, iOS करायचंय, विंडोज करायचंय, अँड्रॉइड करायचंय. जनरली वी विल बी युझिंग ओनली 2, अँड्रॉइड अँड iOS. ओके. मेटाक्वेस्ट आता नाहीये. विंडोज जर केलं तर आपल्या विंडोजचं जे ऍप स्टोअर आहे विंडोज मशीनवर, त्यामध्ये ते ऍप आपल्याला अपलोड करता येईल. दॅट्स अ रिअल सिनेरिओ, कोणी वापरत पण नाही. बेसिकली अँड्रॉइड जनरेट पॅकेज. नाव हे जे नाव आहे पॅकेज ID हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचा सिंटॅक्स कसा असतो, इट्स रिव्हर्स इन द डोमेन नेम. म्हणजे ऍपचं नाव जर वेबसाईटचं नाव khillar.in असेल, त्याचा सिंटॅक्स असतो in.khillar आणि पुढे .app करायचं, म्हणजे आपण ऍप हे करतो. सेम समजा आपलं ऍप आहे, समजा आपलं स्वतःचं आपण पब्लिश करतो, yohita.app वर करतो ना आपण, तर app.yohita. पुढचं स्लग जो असेल रिव्हर्स मध्ये ते. समजा इथे क्रॉसवर्ड हाऊस असेल तर com.crosswordhouse.app. मायवायड लिंक असेल तर link.mywadata.app. बरोबर. myma.in आहे तर in.myma.on. रिव्हर्स क्रोनॉलॉजीने चालतं ते. ओके. आणि कधी पण 3 पाहिजेत त्याच्यामध्ये सेक्शन्स. ओके. 2 पण कधी कधी घेतात, पण फॉर सेफर साईड फर्स्ट डोमेन नेम in.khillar आणि पुढे .app. इट्स ऍप. ऍपचं नाव
त्याचा शॉर्ट नेम शक्यतो इंग्लिशमध्येच द्या, हे नंतर चेंज करता येतो, प्रॉब्लेम नाही. एनेबल सोर्स कोड आणि इथे ऑल सेटिंग्स. तर इथे आपण ते थीम कलर वगैरे सेट करू शकतो. आता इथे त्याने ऑटोमॅटिकली घेतले, राईट. वी ऑलरेडी सेट इट अप इन आवर मॅनिफेस्ट, आणि ते तुम्ही जे प्रायमरी कलर वगैरे सेट करता ना बॅकग्राऊंड कलर, त्याच्यानुसार त्याने स्वतः सेट करून घेतलं. त्यामुळे वी डोंट हॅव टू वरी ऑन दॅट. आयकॉन URL त्याने स्वतः घेतला. जो आता इथे पण ऑलवेज बी प्रिसाइज की तुम्ही जे ऍपमध्ये जे आयकॉन अपडेट करताय तो 1024 बाय 1024 साईजचा पाहिजे. ओके, प्रॉपर साईजचा पाहिजे. दॅट यू हॅव टू टेक केअर ऑफ. 512 बाय 512 यूज करतात. नाही, 512 मिनिमम. हा, तर ते 1024 असेल तर ऑलवेज बेस्ट. ओके. नंतर इथे आल्यानंतर इथे सगळ्यात महत्वाची सेटिंग येते, ती म्हणजे ही. ओके, ही की आलायस, किल्लर ऍडमिन, किल्लर ऑर्गनायझेशन, इंजिनिअरिंग. हे कधी पण आपल्या ऍपचं जे स्लग असतं, डोमेन नाही, स्लग ऑर्गनायझेशन आणि ओके. नाउ थिंग इज की ही जी की आहे, आता हे ज्यावेळी आपण आता प्रॅक्टिकली दॅट्स इट, जेव्हा आपण डाउनलोड पॅकेज म्हणतो, कंट्री कोड वगैरे चेंज नाही करायचं, हे आपण नंतर इम्प्रूव्ह करू शकतो. तुम्ही एक एक थिंग पहा त्याच्यामध्ये. मी फक्त बेसिक सांगतो तुम्हाला, येणे जसं तरी काम होतं. नंतर परत आपण किती पण वेळेला पॅकेज जनरेट करू शकतो, आपण अपलोड करू शकतो. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती आता तुम्हाला यात दाखवतो. हे जे सायनिंग की जे म्हणतात ना, इथे न्यू, इथे नंतर यूज माइन आणि नन. ओके, ज्यावेळी तुम्ही फर्स्ट टाइम ऍप क्रिएट करत असाल, जसं आपण आता फर्स्ट टाइम ऍप क्रिएट करतोय, त्यावेळेला सायनिंग की न्यू करायचं. हे न्यू केल्यानंतर ते जे तुम्हाला पॅकेज देईल, त्याचं डाउनलोड करायला टाकतो, त्याच्यामध्ये की फाईल, दॅट की इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती म्हणजे लिटरली तुमच्या लॉकरची चावी. ती जर चावी लॉस झाली तर तुम्हाला ऍप्लिकेशन डायरेक्ट प्ले स्टोर डिलीटच करावं लागतं आणि नवीन ऍप्लिकेशन क्रिएट करावं लागतं. आणि सेम पॅकेज नेम सुद्धा वापरता येत नाही. इन.डॉट ऍप आहे, ते पण वापरत नाही, दुसरं वापरलं. त्यामुळे ऍप मधल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी काहीही म्हणजे प्रॉब्लेम झाला तरी चालेल, ते आपण परत परत जनरेट करू शकतो. पण एकदा का की यूज केली आपण, एक कीतून जनरेट झाली, आणि त्या कीने जनरेट झालेलं ऍप्लिकेशन जर आपण अपलोड केलं प्ले स्टोरला, तर त्याच्यानंतर तीच की वापरून दुसरं ऍप्लिकेशन अपडेट केलं पाहिजे. जर आपण ती की मिस केली तर प्रॅक्टिकली वी लॉस्ट दी ओनरशिप ऑफ दॅट अकाउंट. सरळ. त्यामुळे वेन एव्हर दॅट इट जनरेट्स दिस APK, आता ते एक झिप फाईल बनवेल, नाही आलं पाहिजे, इट्स ओके. ओके, तर किल्लर 1 म्हणजे ऑलरेडी मी केलं होतं, त्यामध्ये झालं असं डाऊन. हे त्याने ही फाईल आली याच्यामध्ये, राईट. तर याने आपल्याला इथे सायनिंग की स्टोर दिला, इथे APK फाईल दिली, इथे AAB फाईल दिली. तर टेक्निकली प्ले स्टोर AAB फाईल देते. ओके, आणि हे जे सायनिंग की स्टोर आणि सायनिंग इन्फो की टेस्ट आहे, हे इमिजिएटली आपल्या ड्राईव्ह फोल्डरवर किंवा कुठे पण हे फोल्डर मी तुम्हाला शेअर करतो प्रत्येकाला. इन्स्टंटली बॅकअप घ्यायचं, त्याला मिस करायचं नाही, की जेणेकरून आपल्या लोकल मशीनवरून जरी ते डिलीट झाली तरी पण आपल्या ड्राईव्हवरती असणं महत्वाचं. ओके, आणि त्या सायनिंग कीचा इथे युजर नेम, पासवर्ड वगैरे ह्या गोष्टी त्याने ऑलरेडी केलेल्या आहेत. इथे तो की स्टोरचा पासवर्ड असतो. हा पासवर्ड जर मिस झाला कोणीच रिकवर करू शकतो.
ओके. सो हे मी परत परत का सांगतोय, कारण की माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा हा प्रॉब्लेम फेस केला. ज्यावेळी डेव्हलपर मूव्ह ऑन होतो, तो एखादा ऍप बनवतो, प्ले स्टोरला करतो, आणि बऱ्याचशा मॅनेजर्सला माहित नसतं की नेमकं ट्रिक्स काय. त्यांना काय वाटतं, ऍडमिन कंट्रोल माझ्याकडे प्ले स्टोरचा, मी काही पण करू शकतो. पण ही सायनिंग की नसेल तर कोणीच काही करू शकत नाही. ओके. त्यामुळे मी परत परत सांगतो, कुठलंही ऍप बनवताना ही वन टाइमच असते की, आणि ही की स्टोअर करून ठेवायची. नेक्स्ट टाइम ज्या वेळेला तुम्ही इथे पीडब्ल्यू बिल्डर मध्ये या आणि ज्यावेळी तुम्हाला परत ऍप हे बनवायचं, म्हणजे ह्याच ऍपचा काही आयकॉन चेंज करत असेल किंवा एनी इन्फॉर्मेशन चेंज करत असेल, तर ते पॅकेज नेम तुम्ही चेंज करू शकत नाही. ओके. इन डॉट किलर डॉट ऍप आहे ना, ते तुम्ही चेंज करू शकत नाहीत, आणि सायनिंग की तुम्ही चेंज करू शकत नाही. ओके. तर ज्यावेळी तुम्हाला हे ऍपमध्ये समजा लोगो चेंज करायचा आहे, नाव चेंज करायचं आहे, त्यासाठी तुम्ही परत पीडब्ल्यू बनवायला आला तिथे, तर इथे आल्यानंतर इथे यूज माइन करायचं, आणि यूज माइन केल्यानंतर तो इथे विचारतो की फाईल काय. तर ही की फाईल म्हणजे आता जी आपण डाउनलोड केली आहे ही की स्टोर फाईल. ओके. आणि त्याचा जो युजर नेम पासवर्ड आहे, की अलायन्स, की पासवर्ड आणि की स्टोर पासवर्ड, हे म्हणजे आता जे तुम्हाला मी दाखवलं सायनिंग की इन्फो मध्ये दिलं, की स्टोर पासवर्ड, की पासवर्ड. ओके. आणि अलायन्स हा दिलेला आहे. शक्यतो सगळे इन्फॉर्मेशन स्मॉल केस मध्येच ठेवायची, मराठी शक्यतो वापरायचं नाही. हे आता ठीक आहे, यासाठी वापरलंय, पण आता हे वापरलं तर वापरलं. तर हे तुम्हाला इथे मी दिलं सायनिंग की स्टोर. नंतर ही जी झिप फाईल आहे 13 MB, ही झिप फाईल ठेवण्याची गरज नाहीये, पण त्याने कसं आपलं उगीच अननेसेसरी स्टोरेज वाढेल. क्लिअर. तर हे झाल्यानंतर किलर ऍप्लिकेशनचं झालं ना रेडी. हो. मला काही दिसत नाही याच्यामध्ये. ते इन्व्हिटेशन पाठवलं का तुम्ही? पाठव नाही, माझी कांदे आणि एल आय बी दिसते, त्याच्या अकाउंट इन्व्हिटेशन पाठव. त्याचंच नाव दिसतं का? केला नाही नाही, सूरज दिघे दिसतंय. हा ठीक आहे. हा. तर सेटिंग मध्ये जा. युजर इन्फॉर्मेशन. हा, युजर परमिशन. अरे केलेलं आहे एक्सपायर. इन्व्हायटेड केलेलं आहे का? परत एकदा एक्सप्लोर करू. आपण स्टेप्स समजून घ्या. ओके. युजर तर याचं तू सेपरेट सेशन घे, कारण की हे बेसिक गोष्टी आहेत इथे, की ऍप ऍक्सेस, प्रायव्हसी पॉलिसी कसं सेट करायचं, हे तू सेशन सेपरेट घे. पण याच्यामध्ये आल्यानंतर इथे पहिला येतो ऑप्शन क्रिएट अँड रोल आउट रिलीज. इथे रोल आउट रिलीज म्हणल्यानंतर इथे असं येतं इंटरनल टेस्टिंग, क्लोज टेस्टिंग, ओपन टेस्टिंग, प्री रजिस्ट्रेशन, असे मल्टिपल ट्रॅक्स येतात. ओके. तर सगळ्यात सुरुवातीला क्रिएट न्यू रिलीज म्हटलं की चूज सायनिंग की गेट इंटिग्रिटी प्रोडक्शन. तर गेट इंटिग्रेशन काय करायची गरज नाहीये. न्यू रिलीज करा. हे काय म्हणतात, टू अपलोड अ बंडल यू मस्ट अपलोड प्रोव्हाइड अ सायनिंग की ऑर जनरेट वन युझिंग प्ले ॲप फाईल. ओके. तर आपण आपल्या याच्यामध्ये आपण ऑलरेडी सायनिंग की बनवलेली आहे, की ठेवली ना ती सायनिंग की, पण तिथं अशी डायरेक्ट अपलोड करायची गरज नाहीये. तर इथे आल्यानंतर यूज गुगल जनरेटेड की म्हणायचं.
हे सेटिंग पण दाखवून दिली, कारण की हे प्रत्येक नवीन अकाउंट असेल त्यावेळी वन टाइम सेटिंग करायची असते. तर इथे युजर जनरेटेड ऍक्च्युअली काय ते, आता आपण कुठला ऑप्शन सिलेक्ट केला, गुगल जनरेट की, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि इथे आल्यानंतर ड्रॉप ऍप बंडल टू अपलोड, आणि इथे अपलोड म्हटल्यानंतर सिम्पली ही जी AAB फाईल आहे ना ती अपलोड करायची. ते अपलोड केल्यानंतर त्याला इथं नाव द्यायचं, इनिशियल रिलीज किंवा अपडेट 2.0 3.0 काही पण एक. आपण प्ले स्टोर तुम्ही बघतो ना अपडेट आल्यानंतर व्हॉट्स न्यू दिसतं त्याच्यामध्ये, हे बग फिक्स झाले असे तसे. तर ते आता हे रिलीज नेम जे आहे ते ऑटोमॅटिकली जनरेट होतं ज्यावेळी AAB फाईल अपलोड करतो आपण, ऑटोमॅटिकली रिलीज नेम येतो तिथे. फक्त इथे टाकायचा नोट्स वगैरे, इनिशियल रिलीज, बग फिक्सेस, जे काय नोट्स टाकायचे ते. ओके. आणि हे सेव्ह करून याच्यामध्ये प्रोसेस अशी असते, सुरुवातीला इंटरनल टेस्टिंग मध्ये येते ती, त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये जाते, क्लोज टेस्टिंग मध्ये जाते, नंतर ओपन टेस्टिंग मध्ये जाते, आणि त्याच्यानंतर जाते प्रोडक्शन. असा आयडियल फ्लो. तर हा अख्खा फ्लो आपण बायपास पण करू शकतो, असं जरुरीचं नाही. त्यामुळे डिरेक्टली प्रोडक्शन मध्ये येऊन सुद्धा आपण नाही, क्लोज टेस्ट म्हणतात ते. आपण ते इंटरनल टेस्टिंग केलं ना, ते ओपन केलं. क्लोज टेस्ट करतो. ठीक आहे, तिथे चालू शेवटी ते इंटरनल टेस्टिंग नंतर क्लोज, क्लोज नंतर ओपन, ओपन नंतर प्रोडक्शन. ह्या रूल 6 महिन्यापूर्वी चेंज झाला गुगलचं. 6 मंथ बिफोर असं होतं, डिरेक्टली प्रोडक्शनचा ऍक्सेस एनेबल होता. यांना असं व्हायचं की आपण आता बनवलं, इथे अपलोड केलं, आणि 2 तास नंतर अख्ख्या वर्ल्ड वाईड पब्लिश. तर काही सिक्युरिटी नाही, काही नाही केलं. खूप स्कॅम झाले, हे झाले. त्यामुळे आता गुगलने नवीन रूल असं ठेवला, तर गुगलने आता नवीन रूल असा ठेवला की कुठलं पण नवीन डेव्हलपर अकाउंट असेल तर त्याला ऍटलीस्ट 20 युजर्स त्याचे पाहिजे टेस्टिंगसाठी. आणि आफ्टर दॅट 20 युजर ऑनली यू कॅन पब्लिश इट टू प्रोडक्शन. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ऍप रिलीज करा, ते तुमच्या क्लोज सर्कलमध्ये ऍटलीस्ट 20 लोकांनी 2 आठवडे वापरलं पाहिजे ते, आणि ते झाल्यानंतरच तुम्ही प्रोडक्शनला टाकू शकता, असं नवीन रूल. ठीक आहे. त्याच्यामुळे आता खूप स्कॅम चालू झाले की जर तुमचं जुनं डेव्हलपर अकाउंट असेल तर $4,000-5,000 ते विकत घेतात. ओके, दॅट्स अनदर पार्ट. हे क्लिअर आहे. तर हा पार्ट झाला PWA बनवण्याचा. यामध्ये काय काय गोष्टीची काळजी घ्यायची. सगळ्यात महत्वाचं की आणि त्या पॅकेजचं नेम. बाकी कुठलीही गोष्ट चेंज करू शकतो आपण, काहीही अपडेट करू शकतो त्याच्यामध्ये, पण की इम्पॉर्टंट आहे. की एकदा क्रिएट झाली ती मिस करू नका, कारण की प्रत्येक वेळेला नवीन APK जनरेट करताना तीच की यूज करायची. नंतर प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी वेगळी की असणार आहे. ओके, समजा खिल्लारचे 5 ऍप्लिकेशन आहेत, तर जनरली तर एक ऑर्गनायझेशन साठीची की आपण सगळ्यांना वापरू शकतो, पण तसं नाही करायचं. तिथं आपल्याला सोपा ऑप्शन भेटला ऑलरेडी, एका ऍपसाठी एक. ओके, की स्टोअर करायची आणि अपडेट रिटर्न की परत यूज करायची. ओके, हा पार्ट झाला PWA पासून APK जनरेट करण्याचा. आता जी APK आणि AAB फाईल जनरेट झाली ती तुम्ही टेस्ट करायची. टेस्ट झाल्यानंतर ती ऑब्व्हियसली त्यात जास्त काही टेस्टिंगचं नाहीच आहे, कारण की त्या फाईलमध्ये प्रॅक्टिकली आपली साईटच लोड होते. त्यामुळे टेस्टिंग म्हणजे फक्त व्यवस्थित लॉन्च होते का, दिसतंय का, एवढंच बघणं जरुरी. क्लिअर. आता सेकंड पार्ट येतो याच्यामध्ये की नोटिफिकेशन सेटअप करणे. ओके, आपले जे नोटिफिकेशन टिंग पोस्ट नोटिफिकेशन, तो पार्ट सेटअप करायचा. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो मॅट्रिक्स प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये 90% वर्क करून ठेवलं. ओके, द ओनली थिंग इज रिक्वायर्ड इज की जसं इथे आपण ही की बनवली तसा प्रत्येक ऍप्लिकेशनचा एक ID क्रिएट करावा लागतो. ओके, तर त्यासाठी हे वन सिग्नल आहे. ठीक आहे. तर जसं आता हे युजर परमिशन मध्ये योगिताच्या ह्याच्यामध्ये जसं मला ऍड केलं तसं तुम्हाला पण ऍड केलं प्रकाश. क्लायंटच्या अकाउंटमध्ये पण ऍड करेल, आपल्या पण अकाउंटमध्ये ऍड करेल. ओके, तर इथे आल्यानंतर इथे येतात ऑर्गनायझेशनचे ऑप्शन्स. ओके, हे ऑल ऍप्लिकेशन्स ऑर्गनायझेशन्स इथं आहे योगिता. ओके, तर जनरली प्रत्येक क्लायंटसाठी त्याची ऑर्गनायझेशन सेपरेट ठेवायची, हे आपल्या याच्यामध्ये मर्ज व्हायची नाही. योगिताचं ऍप्लिकेशन म्हणजे आपले माय बायोडेटा, क्रॉसवर्ड हाऊस वगैरे जे असते ते आपले ऍप्लिकेशन, ते आपल्या अकाउंटमध्ये असणं ओके.
पण समजा जे बाकीचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते त्यांच्या ह्याच्यामध्येच पाहिजेत. ठीक आहे. तर हे ऑलरेडी मी इथे आल्यानंतर ही पण वन टाइम प्रोसेसच आहे तसं बघायला गेलं तर. ओके. आता हे ऑलरेडी आपल्या अकाउंटला होतं, पण मी ते खिलारचं ते सेपरेट करतो, त्याच्या अकाउंटला ते मूव्ह होऊन जाईल. तर आता इथे ऑर्गनायझेशन मध्ये आल्यानंतर ही सेपरेट ऑर्गनायझेशन इथे क्रिएट झाली. ओके. इथे आल्यानंतर आता हे ऍप मी ऑलरेडी ऍड केलंय, पण जर सिम्पल जर दाखवायचं झालं याच्यामध्ये तर इथं ऑप्शन येतं न्यू ऍप आणि वेबसाईट. न्यू ऍप म्हटल्यानंतर हे विचारतं की ऍपचं नाव काय. ओके. ऍपचं नाव टाकायचं, ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायची आणि कन्फिगर प्लॅटफॉर्म करायचं. हे केल्यानंतर ओके, ऑर्गनायझेशनचे ऍप पण नाव पण क्लिअर होते, ऍपचं नाव पण क्लिअर होते. त्याच्यामध्ये इथे आल्यानंतर इथे की आणि आयडी देतो. ओके. इथे आल्यानंतर हा वन सिग्नल ऍपचा एक आयडी भेटतो आपल्याला. ओके. तर हा आयडी कॉपी करायचा आणि एक काम करतो मी, हा ऑप्शन आहे ना आपला जो पब्लिशिंग सेटिंग जे आहे त्याच्यामध्ये तो ऑप्शन, हा त्याच्यामध्ये एनेबल करतो. हा. तर एक्झाम्पल म्हणजे आता जर तुम्ही खिलार.in ला गुगल अनालिटिक्स आयडी दिले तसं. हा, तर अनालिटिक्स वेगळा पार्ट आहे, तो पार्ट आता आपण कम्प्लिटली बायपास करतो, त्याची गरज नाही. तर आता हे ऍप्लिकेशन राईट, इथे कुठे नोटिफिकेशन आयकॉन वगैरे येत नाही, पण आता इथे आल्यानंतर हे ऍप्लिकेशन आहे राईट. इथे वन सिग्नल आयडी टाकायचा ऑप्शन मी फ्रंटला एनेबल करतो. इथे वन सिग्नल ऍप आयडी येतो, हा वन सिग्नल ऍप आयडी हा टाकला, स्टोअर केला. हे केल्यानंतर काय वाटतं नवीन अपडेटमध्ये ते चेक करून. तर बेसिकली हा जो आयडी आहे हा इम्पॉर्टंट आहे. हा आयडी तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये गरज नाही, मी आपल्या हे जी सेटिंग आहे ना इथे सेटिंग मध्ये कुठेतरी ऍड करतो. पब्लिश याच्यावरच लागेल, जसं पॅकेज नेम आहे ना याच्या खालीच टाकतो तिथे. तर ह्याचं पॅकेज नेम आपण काय केलं आणि याच्या खालीच ऑप्शन देतो वन सिग्नल आयडी सेट करायचं. ते केल्यानंतर इथे एक असं नोटिफिकेशन आयकॉन येतो, जेणेकरून आपले पुश नोटिफिकेशन इन्स्टंटली चालू होतात. ठीक आहे. तर ही प्रोसेस काय आहे, वन सिग्नल काय यूज करावं लागतं, त्याचा नेमका फायदा काय, हे तुम्ही सेल्फ स्टडी करू. ओके. तर कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये तीन गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक म्हणजे ऍपला होण्यासाठी ती सायनिंग इम्पॉर्टंट आहे, ऍपचं पॅकेज बनवणं, प्ले स्टोरला अपडेट करणं. ओके. प्ले स्टोरला जे लिस्टिंग कशी क्रिएट करायचं त्याचा सेशन प्रकार. ठीक आहे. नंतरची गोष्ट असते पुश नोटिफिकेशन, कारण की सगळ्यात जास्त बिझनेस हा पुश नोटिफिकेशन मध्ये.
कस्टमरला आपण रिमाइंड केल्याशिवाय तो येणार कसा, म्हणजे ऑर्डर म्हणा किंवा काही पण सुद्धा कमेंट केली, अपॉइंटमेंट बुक केली, फॉर एनिथिंग देर शुड बी अ नोटिफिकेशन. फॉर दॅट पर्पज दिस थिंग इज रिक्वायर्ड. वन सिंगल थिंग इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट येते ती म्हणजे अॅनालिटिक्स. जसं आपण प्रॉफिट हाऊस अॅनालिटिक्स बघतो, सकाळ अॅनालिटिक्स बघतो, त्याचा सेशन मला वाटतं मी नेक्स्ट सेशनमध्ये ठेवतो, कारण की त्याची डिपेंडन्सी इथे नाही. ओके, ऍप अपलोड करताना तुम्हाला वन सिग्नल आयडीची सुद्धा आवश्यकता नाही. हे आपण नंतर पण करू शकतो, कारण की ते आपण सिस्टीमच तशी ऑटोमॅटिक करून ठेवली. ठीक आहे. तर आता नेक्स्ट स्टेप तुमची ही आहे की आता हे जी मी झीप आता मुद्दाम पूर्ण अपलोड केली झीप इथे सायनिंग की सहित, हे जे ऍप आहे त्याचं ते इंग्लिशमध्ये करून घेशील आणि हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरला अपलोड करा. ओके, आणि त्याचं टेस्टिंग करून घ्या. आणि हे प्रोसेस जे आहे हे जेव्हा तुम्ही कराल त्याच्यानंतर आपण ते व्हेरीफाय करू की मग त्याच्यानंतर आपले सगळे ऍप्लिकेशन जसे जसे आपण क्रिएट करतोय लॉन्च करत राहायचे प्ले स्टोर अकाउंट. ओके, ऍप स्टोर अकाउंट त्याचं रेडी आहे का? ऍप स्टोर अकाउंट त्याचं नाही झालं अजून पेमेंट? नाही. ठीक आहे, त्याचा आपण मग सेपरेट सेशन करू ऍप स्टोर. चालतंय. काय क्वेरी आहे ओव्हरऑल याच्यामध्ये? ठीक आहे. यात तुम्हाला ऍड केलेलं आहे का याच्यामध्ये? या ऍप लेवलला पण ऍड करता येतं ना याच्यामध्ये? ऍप लेवल लॉक आहे. ओके ओके, आय थिंक आता लक्षात आलं मला. इथे ऑप्शन आहे प्लॅटफॉर्मचा. या प्लॅटफॉर्म मध्ये आपण जो करतो आता त्याला वेब म्हणतात, तर हा प्लॅटफॉर्म ऍक्टिव्हिटीच नाही. इथे आपण हा ऑप्शन घेतला कस्टम साईट. ओके, ऍप आय डी, सफारी वेब आय डी, ऍप आय डी आपण टाकला, सफारी वेब आय डी नाही टाकला. दुसरा बटन एनेबल टू सीडी. ठीक आहे, मी ऑप्शन एनेबल करतो आताच, म्हणजे प्रॉब्लेम सॉर्ट होईल. पण ही फाईल इथे लोड होत आहे, हा नाही लोड. ठीक आहे, डन. लेट्स स्टॉप दिस.